जालन्यात पत्रकाराला धमकी, कंत्राटदारावर गुन्हा दाखल. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई. कदीम जालना पोलिसांची तातडीची पावले. जालना जिल्ह्यात एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपी बांगड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 352 तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 अंतर्गत कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पत्रकार भरत गणपतराव मानकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते जिल्हा परिषदेत विविध कामाबाबत माहिती संकलित करत असताना संबंधित कंत्राटदाराने आमच्या कामाची माहिती का घेतो असं म्हणत अवाच्य भाषेत धमकी दिली. या घटनेनंतर पत्रकारांनी संताप व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली होती. पत्रकारांवरील हल्ले, धमक्या रोखण्यासाठी राज्यात लागू असलेल्या विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने जालना जिल्ह्यातील पत्रकार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान मंगळवारी विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी कदीम जालना पोलीस ठाण्यात जाऊन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस प्रशासनाने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरातील पत्रकारांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून प्रसार माध्यमांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मित्रांचे सर्वप्रथम आभार, कारण सगळ्यांनी सकाळी 10 वाजेपासून वेळात वेळ काढून या गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचे व प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र याचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके आणि इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अभय यादव या सगळ्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा गुन्हा नोंदवलेला आहे. या गुन्हा नोंदवण्यामुळे आज एक मेसेज गावामध्ये असा जाणार आहे की पत्रकाराबद्दल कोणी भ्रशब्द काढू नये आणि काढल्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने पुन्हा गुन्हा दाखल होऊ शकतो.